पाहूयात पुढची बातमी। पुण्यातील स्वागत बॅनरवरून राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो कुठे आहे? शिंदे अमित शहांना घाबरत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। संजय राऊतांच्या टीकेला भाजपनं जोरदार उत्तर दिलेलं आहे। स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेने दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना, त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही। स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही। का भीती वाटते? मालकांनी सांगितलंय ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून। ते दिसलं ना काल पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही। आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून, त्यांचाही फोटो नाही। ते ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात। पुण्यातील स्वागताच्या होर्डिंगवर कुणाचे फोटो आहेत आणि कुणाचे फोटो नाहीत हे शोधण्यापेक्षा भांडूपमध्ये तुम्ही तुमच्या भावाला खासदार करण्यासाठी जे होर्डिंग लावलेत, संजय राऊत त्याच्यावर कुणाकुणाचे फोटो आहेत? तुम्ही त्यातनं आदित्य ठाकरेंना वगळलंय, तुम्ही त्यातनं उद्धवजी ठाकरेंना वगळलंय, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे फोटो तर घरात देखील लावत नाहीत। तुम्ही आता तुमच्या घरामध्ये राहुल गांधींचे आणि सोनिया गांधींचे फोटो लावताय, हे महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळं आधी आपल्या घरात वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावा। राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे फोटो आपल्या घरामध्ये लावू नका। आणि अमितभाई शहा घाबरणाऱ्यापैकी नाहीयेत। ते रात्रीच्या काळोखात नाही तर भर दिवसा येऊन अजित डोभालजी यांना पुरस्कार दिला।